नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण महिनाभर टिकणाऱ्या मुगाच्या डाळीच्या पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 2 टेबलस्पून मुगाची डाळ घेतली आहे. आता आपण ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेऊ. मुगाची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या मुगाच्या डाळीमध्ये पाणी टाकून ही मुगाची डाळ अर्धा तास भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. अर्धा तासानंतर आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे. त्यामधील सर्व पाणी काढून आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 टीस्पून जिरे. आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत. आता इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेली मुगाची डाळ, चवीपुरते मीठ, 7 ते 8 कढीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली पाने, भाजून घेतलेली कस्तुरी मेथी, एक वाटी गव्हाचे पीठ, 2 टेबलस्पून रूम टेम्परेचरवरील बटर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कोमट पाण्याचा वापर करून याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत. आता आपले हे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे. आता आपण हे पीठ 10 मिनिटं सेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. 10 मिनिटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे सेट झाले आहे. आता येथे मी पिठातील एक छोटासा गोळा घेतला आहे. आता आपण लाटण्याच्या मदतीने याची छोटी अशी पुरी लाटून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपली पुरी लाटून तयार आहे. किंवा तुम्ही अशा प्रकारे एक मोठी पोळी सुद्धा लाटून घेऊ शकतात व झाकणाच्या मदतीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण आता सर्व पिठाच्या पुऱ्या बनवून घेऊ. आता आपल्या पुऱ्या बनवून तयार आहे. आता येथे मी पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या पुऱ्या टाकून घेऊ. आता आपण मीडियम फ्लेमवर या पुऱ्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या पुऱ्यांना एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण पुऱ्या पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या पुऱ्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण या पुऱ्या तेलामधून काढून घेऊ.
तुम्हाला जर कुठे लांब प्रवासाला जायचे असेल तर तुम्ही या पुऱ्यांना सोबत घेऊन जाऊ शकतात। या पुऱ्या महिनाभर छान प्रकारे टिकून राहतात। जर मुगाच्या डाळीच्या पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।